बदलापूरकरांचा हा आक्रोश आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। सकाळपासून बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते, रेल रोको करत त्यांनी आंदोलन केलं होतं आणि हे आक्रोश करणारे आंदोलक नेमकं काय म्हणत होते, त्यांच्या तीव्र व्यक्त भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया। प्रशासनाला लंबलच पाहिजे। मी म्हणतो बदलापूरचं आंदोलन आजचं हे देशात मिसाल बनली पाहिजे, कारण ही जी घटना आहे ही देशात दररोज कुठे ना कुठेतरी होते आणि हे आपली अख्खी सिस्टीम करप्ट आहे, पोलीस करप्ट आहे, शाळा प्रशासन करप्ट आहे, सगळे करप्ट आहेत, सगळे टोटल राजकारणी तो कुठल्याही पक्षाचा असू दे शब्द तोंडात नाही येतात, पण मी इथे बोलू नाही शकत आहे, माझ्या शिव्या मी बोलू नाही शकत आहे। सगळ्याला उलट टांगून मारलं पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे। बदलापूरचा असंतोष जो आहे ना, मी म्हणतो काही होऊ दे, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस आंदोलन चालूच राहिलं पाहिजे, अगं काय नाही झालं पाहिजे, कारण हे जितकं चिघळेल तेवढा लोकांसाठी फायद्याचं आहे आणि कायदा बदला। मी आज बाहेर होतो, मी बाहेर रोड आलो पुण्यावरून आणि मला कळलं असं झालं, मी न्यूज बघत होतो, मी 3 वाजता घरी पोहोचले, मी आता इथे आलो स्टेशनवर, मला आंदोलन आहे आपलं सहभाग पाहिजे, कारण माझी मुलगी त्या शाळेत शिकत होती, आता ती मोठी झाली। हम लोग की है कि पूरी फांसी देना चाहिए उसको, फांसी आज के आज फांसी होना चाहिए उसको। तो आप लोग टैक्स से कब हटेंगे? हाँ, ये रेलवे पटरी से हटेंगे। आज के दिन फांसी मांगता है, नहीं तो ट्रैक से कोई नहीं हटेगा। आज के दिन फांसी मांगता है, कानून नहीं चलेगा इधर, पुलिस पुलिस। बदलापूरमध्ये जी घटना घडली तिचे पडसाद बदलापुरात तर बघायला मिळालेच, पण रेल्वे प्रवाशांनी सुद्धा या घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या। बघूया रेल्वे प्रवासी काय म्हणाले। ये बहुत बुरी बात है, इसका एक्शन लेना ही चाहिए। महाराष्ट्र में ऐसा नहीं होना चाहिए। रेल रोको नहीं होना चाहिए, हाँ, रेल रोको नहीं होना चाहिए, ऐसा नहीं होना चाहिए। ये बहुत बुरी बात है, ऐसा महाराष्ट्र में कभी भी नहीं। घटना कितनी बुरी घटना है, आपने देखा है ना, बहुत बुरी घटना है। अभी यहाँ के बारे में, माहौल के बारे में तो मुझे मालूम नहीं था क्योंकि मैं करजत में था, बट लाठीचार्ज किया गया वो भी गलत है, लेकिन प्रोटेस्ट भी गलत है। पहले प्रोटेस्ट हुआ इसीलिए लाठीचार्ज किया गया। इस लेवल पे प्रोटेस्ट नहीं होना चाहिए, क्योंकि रेलवे इतनी बड़ी संस्था है मुंबई में, मुंबई की लाइफलाइन है और लोग परेशान हैं। पुणे से आने के बाद हमको पता चला लोकल ट्रेन सब बंद है। लोकल ट्रेन बंद होने के बाद तो बहुत पब्लिक अटकी हुई है अभी भी कर्जत में, और ये पहली लोकल जो है कर्जत से 628 को छूटा है, और जो ये हो रहा है अपने बदलापुर में, उसके लिए जस्टिस तो हमको चाहिए और हम जस्टिस लेके रहेंगे। आणि या संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात। आता आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे, नेमकं प्रशासन काय करतंय? बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय संतापजनक अशी घटना आहे, चीड आणणारी घटना आहे। राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस ही माहिती समजली त्यावेळेस राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो दाखल केला। यामधील आरोपी अटकेत आहे। संबंधित पीडितेच्या आईने ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण त्या घटनेला विलंब होत गेला। ज्या पोलिसांनी यामध्ये विलंब केला त्यांच्यावरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एसआयटी गठीत करीत अतिशय पारदर्शक पद्धतीने हा तपास व्हावा आणि तो फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांनी 10 दिवसामध्ये चार्जशीट दाखल होईल आणि आरोपीला शिक्षा होईल अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण अतिशय जलद गतीने तडीस नेण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे। यामध्ये ज्या कंत्राटदारांनी कर्मचारी संस्थेला पुरवलेले आहेत ते कंत्राटदार असतील, त्याचबरोबर संस्था चालक असेल, शाळा समिती असेल, या सगळ्यांवरती कारवाई करण्यात आली असं शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरच या घटनाचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसतात, पण अतिशय तातडीने या सर्व घटनेची दखल घेऊन घटना घडून गेलेली आहे त्याच्यावरती आपण चर्चा करतोय, पण अशा घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न देखील सुरू आहे। रुपालीजी, राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची लगेच दखल घेतली, पण तक्रार नोंदवून घ्यायला एका प्रेग्नंट बाईला, एका गरोदर बाईला जवळपास 12 तास थांबावं लागलं। हे नेमकं घडलं का? अधिकारी महिलाच होती तरी देखील का घडलं? आमच्याकडे महाराष्ट्रामधून ज्या घटना येतात त्या घटनेची दखल आम्ही घेत असतो।
शाळेच्या कॅम्पसमध्ये असेल किंवा एखाद्या भागामध्ये ती घटना घडून जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत किंवा कोणी आमच्याकडे तक्रार करत नाही तोपर्यंत त्याची आम्हाला माहिती होत नाही. कारण की ज्याच्यावर अन्याय झालाय किंवा अशी घटना कुठं घडतीये त्यांनी त्याच्या संदर्भात कुठेतरी तक्रार नोंदवणं फार महत्वाचं असतं. ज्यावेळेस माझी तिथली पदाधिकारी प्राची थिटे यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क केला त्यावेळेस तातडीने आम्ही त्या पद्धतीच्या सूचना दिल्या तोपर्यंत या गुन्ह्याची नोंद होत होती. त्याच्यामुळे जेव्हा आमच्याकडे माहिती आली त्याच्यानंतर हा गुन्हा नोंद झालेला आहे. आणि म्हणून मी केवळ आजच नाही तर गेले 3 वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सातत्याने समाज माध्यमातून आणि जिथे जाईल तिथे सांगत असतो की कुठेही अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर तातडीने अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी समोर येत जा, तिची तक्रार नोंदवत जा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सहकार्यासाठी आहोत आणि तुम्हाला सुरक्षित देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी बीट मार्शल आहेत, दामिनी पथक आहेत, आयसी कमिटी आहेत, भरोसा सेल आहेत आणि या सगळ्यांबरोबर तुमच्यासाठी टोल फ्री क्रमांक आहेत. या सगळ्यांचा वापर करत पालकांनी देखील जागरूकता दाखवली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने, कारण की एखादी घटना घडत असताना आपण न्याय कुठे मागावा हे साधारणतः लक्षात येत नाही, संभ्रम निर्माण होतो. म्हणून हे सगळे व्यासपीठ रुपालीजी आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण या घटनेमध्ये, या बदलापूरच्या घटनेमध्ये मात्र लगेचच तात्काळ पालकांनी दखल घेतली आणि पोलीस स्थानकात गेले. पण पोलिसांनी, पोलीस यंत्रणेने तितकंसं सहकार्य केलं नाही. स्वातीजी आपल्या सोबत आहेत, स्वातीसाठी IPS अधिकारी, त्यांच्याशी बोलते. स्वातीजी, आता लोक, सामान्य माणसं कंटाळलेली आहेत. पोलीस स्थानकात गेली तिथे वाट बघावी लागते, न्यायालयात गेलो तिथे वाट बघावी लागते. आता हे वाट बघणं जे आहे, या घटनेचं गांभीर्य कमी होणं जे आहे, त्याला आता कंटाळलेली आहेत माणसं. स्वातीजी. हो, नक्की अशा ह्याच्यावर येऊन ठेपलेला आहे हा समाज. पण म्हणूनच मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे की 1 दिवसाची, अर्ध्या तासाची, काही तासांची प्रोसिजर नाहीये किंवा ब्लेम गेम खेळायची पण ही प्रोसिजर म्हणजे ही वेळ नाहीये सध्या. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याच्यातले जेवढे काही जबाबदार घटक असतील यांना अशा घटना घडू नये म्हणून शाळेमध्ये सुद्धा असं पूरक वातावरण पाहिजे की जिथे लहान मुली आहेत त्यांना विश्वासात घेऊन कोणी विचारतंय का की तुमच्यावर काही होतंय का शाळेमध्ये, म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे सगळं बघायला सुद्धा पाहिजे. आणि याचा खूप सखोल आणि परिपूर्ण विचार करून त्याप्रमाणे पावलं उचलायला गेली पाहिजे. नुसतं हा चुकला तो चुकला, यांनी असं करायला पाहिजे होतं तसं करून नाही. आणि लोकांचं इतका लोट होईल इतकं आता आपल्याला म्हणजे स्वस्थ बसून चालणार नाही. आणि उशीर या घटनेमध्ये झालेलाच आहे. स्वातीजी, मी पुन्हा आपल्याकडे येते. मात्र स्वप्नाजींशी थोडंसं बोलायचं आहे. स्वप्नाजी, आता लोक कंटाळली आहेत, जसं मी पुन्हा पुन्हा म्हणते की आता संयमाचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. आज ते बदलापुरामध्ये बघायला मिळालं. पॉक्सो काय सांगतो? एक महिला अधिकारी होती, 12 तास तक्रार नोंदवून घ्यायलाच लागले. पॉक्सो काय सांगतो? मॅडम, पॉक्सो कायद्याकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं आपल्या CRPCचं सांगते. आपल्या CRPC, जुनं CRPC जे आता BNSS नाही, त्याच्या 154 प्रमाणे पोलीस ऑफिसरची ड्युटी आहे तक्रार आल्या आल्या ती नोंदवून घेणे. आणि जर पोलीस ऑफिसरनी तक्रार नोंदवायला दिरंगाई केली तर जुन्या CRPC 166A प्रमाणे त्या पोलीस ऑफिसरवर कारवाई करण्याची ही तरतूद आहे. आता आपल्याला दिसतंय पोलीस ऑफिसरचं निलंबन केलेलं आहे, पण नुसत्या निलंबनाने हे होणार नाही. आता पॉक्सो कायद्याकडे येताना, पॉक्सो कायदाची ट्रायल चालवताना CRPCचेही तिकडे प्रोसिजर्स घेतले जाणार. पॉक्सो मध्ये क्लिअर कट सांगते की हुएवर, ज्याच्याकडे ही इन्फॉर्मेशन येते आणि ती इन्फॉर्मेशन त्यांनी डिस्क्लोज केली नाही आणि दिरंगाई जर दाखवली गुन्हा नोंदवण्याकरिता तर त्या व्यक्तीवर तुरंत कारवाई करण्याची तरतूद आहे. आणि त्या उपरही इथे आपण बघतोय की शाळेच्या प्रशासनाकडे त्या मुलींचे आई वडील पहिले गेलेले होते आणि प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही, त्यांना सांगितले CCTV बंद आहे. तो पॉक्सो कायद्यामध्ये एक वेगळी अबेटमेंटची ही तरतूद आहे आणि त्या शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पहिली गोष्ट तर अबेटमेंटचा गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे. आणि आपले डायरेक्टर ऑफ एज्युकेशन जे आहेत त्यांनी त्वरित शाळेला शोकॉज नोटीस दिली पाहिजे, कारण हे मॅन्डेटरी आहे. ज्या ज्या शाळांमध्ये लहान मुली किंवा लहान मुलं आहेत तिथे मॅन्डेटरी आहे त्यांना वॉशरूमला जाण्याकरिता अटेंडंट
लेडीज किंवा जेंट्स पाहिजे. जसं आपल्याकडे आपण बघतो की बसमध्ये लेडी बस ड्रायव्हर जर असेल तर लेडी अटेंडंट आणि लेडी स्टुडंट असेल, तसं इथे महिला अटेंडंट का नव्हती याच्यासाठी शाळेला त्वरित शोकॉज नोटीस देणे गरजेचं आहे आणि पॉक्सो अंतर्गत शाळेच्या अधिकाऱ्यांवर अबेटमेंटचा गुन्हा घेणे अगदी गरजेचं आहे. तरच कुठे याच्यामध्ये व्यवस्थित तपास होऊ शकतो आणि पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही त्वरित जप्त करणे गरजेचं आहे. बरोबर ना? 12 पैशाची धिरांगिनी होती का? स्वप्नाजी, हाच विषय आहे की सगळं कागदावर आहे, नियमांमध्ये आहे, कायदा सुव्यवस्था असली पाहिजे, हे सगळं आपण म्हणतोय खरं, पण जेव्हा ऍक्च्युअल करण्याची वेळ येते तेव्हा ते काहीच झालेलं दिसत नाही, दिरंगाई झालेली दिसते. निश्चितच हा प्रश्न आपण रुपाली ताईंना विचारूया. रुपालीजी, खरं तर तुम्ही म्हणताय सरकार ऍक्शन घेतंय, कंट्रोल करतंय, मात्र हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का? हे सगळं कागदावरच राहणार आहेत का हे सगळे कायदे? सरकार आधी ऍक्शन का नाही घेत? मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही देखील आता हा प्रश्न विचारला कारण की घटना घडून गेलेली आहे. ही जर वस्तुस्थिती पालकांच्या लक्षात आली असते आणि पालकांनी इतकी मोठी नावाजलेली शाळा म्हणून त्या पाल्यांना तुम्ही त्यात दाखल केले शाळेमध्ये, तर पालकांची शिक्षक पालक संघटना असतात, त्यांनी याबाबत चौकशी कधी का नाही केली? सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही त्याची चौकशी झाली का नाही? शिक्षक पालक संघटनेच्या दर महिन्याला बैठका होतात का नाही याची माहिती कोणी घेतली? बीट मार्शल दामिनी पथक प्राईम टाइम मध्ये गस्त घालण्यासाठी येतात, ही माहिती पालकांपर्यंत नव्हती का? म्हणून नागरिकशास्त्राची पुस्तकं वाचली किंवा नागरिकशास्त्र शिकलो म्हणजे नागरिक झालो असं होत नाही. तर पालक म्हणून आपली देखील काहीतरी जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय, जिथं जिथं तुम्हाला शासनाने दिलेल्या सुविधा नाही तिथं तुम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार टार्गेट करण्याचा हा विषय नाहीये, पण मुद्दा इतकाच आहे की पालकांना त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या मुलीवर काय घडलंय यानुसार त्यांनी जी पावलं उचलायची होती, शाळेकडे गेले, शाळेने सांगितलं सीसीटीव्ही बंद आहेत, शाळेने सांगितलं की आम्ही या संदर्भात कारवाई करू, पण तसं काही घडलं नाही. पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला 12-12 तास बसून राहावं लागलं. ताई, मुद्दा इतकाच आहे की आपण सगळे पालक आहोत, त्या वेळेला जर त्या यंत्रणेनं आपलं काम चोख केलं असतं तर अशी घटना, या अशा अनेक घटना घडणं थांबलं असतं का, असं वाटतं का? बरोबर आहे, यंत्रणेने त्यांचं काम केलं पाहिजे. आम्ही आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा आयसी कमिटी असल्याच पाहिजे असं पत्र कलेक्टरांच्या माध्यमातून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनेला देतो आणि जिथं नसेल तिथं कारवाई करत असतो. त्याच पद्धतीने खरं तर या विभागांवरती सुद्धा कारवाई झाल्या पाहिजेत. इथून पुढे मला असं वाटतं, आत्ता घटना घडून गेली आहे, पण दुर्दैवाने अशा घटना इथून पुढे घडूच नाहीत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि यामध्ये जे जे दोषी असतील, म्हणजे संस्थाचालक असतील किंवा कंत्राटदार असतील की ज्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस या शाळेमध्ये नियुक्त केल्या, या सगळ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना या शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आहेत. पण इथून पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहून अशा पद्धतीने या कारवाई झाल्या पाहिजेत आणि जी एसओपी दिलेली आहे ते त्या संस्थेने, चालकांनी ही पाळलीच पाहिजे. निश्चित. रुपालीजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतवर या सगळ्या संदर्भात थेटपणे, स्पष्टपणे बोललात. स्वातीजी, स्वप्नाजी, आपल्या दोघांचेही आभार. जो काही वेळ मिळाला त्यामध्ये आपण आपले मुद्दे ठामपणे आणि स्पष्टपणे मांडलेत त्याबद्दल. घटना गंभीर आहे, त्याविषयी सतत प्रश्न न्यूज 18 लोकमत विचारत राहणार आहे. आज आम्ही जनतेला प्रश्न विचारतोय, तो काय प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. बघूया तो काय पोल आहे. तर आजचा पोल आहे, उद्रेकाला पोलीस आणि शाळा प्रशासन जबाबदार आहे का? हा प्रश्न आपण सामान्य लोकांना विचारलेला होता. उद्रेकाला पोलीस आणि शाळा प्रशासन जबाबदार आहे का? उत्तर देणारे काय म्हणतायत? होय, 90% लोक म्हणतायत या उद्रेकाला, आज जे काही बदलापुरात घडलं त्याला पोलीस आणि शाळा प्रशासन जबाबदार आहे. 90% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे आणि 10% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. विषय फार फार महत्त्वाचा आहे. तो आजच्या फक्त या 2 मुलींवर, त्या 2 अल्पवयीन मुलींवर अन्याय झाला त्याच्या संदर्भातला नाहीये. अशा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या ज्या महिला दाबल्या जात आहेत, अत्याचाराला सामोऱ्या जात आहेत, त्या मुली असोत, महिला असोत, त्यांच्याविषयीचे प्रश्न, त्यांच्याविषयी झालेली दिरंगाई याविषयी आम्ही बोट ठेवत राहणार आहोत, प्रश्न विचारत राहणार आहोत आणि यंत्रणा जोपर्यंत आम्हाला उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे प्रश्न विचारतच राहणार आहोत.